गुड मॉर्निंग. मी डॉक्टर सुदर्शना वाल्ले. आज आपण हिमोग्लोबिनचं प्रॅक्टिकल घेणार आहोत. फिजिओलॉजीचं. हे आहे हिमोग्लोबिनोमीटर. हे स्टँडर्ड कलर आहे. ही आहे हिमोग्लोबिन ट्यूब. त्याच्यानंतर ही आहे ब्लड कलेक्शन साठी ट्यूब. त्याच्यानंतर हे आहे डिस्टिल वॉटर. त्याच्यानंतर आहे हे N/10. त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आधी आपण 20 मार्क पर्यंत N/10 हे सोल्युशन घेऊन घेणार आहोत ट्यूब मध्ये, किंवा ड्रॉप बाय ड्रॉप तुम्ही घेतलं तरी चालणार आहे. अप टू 20 मार्क. ओके. हे आपलं घेतलं गेलं N/10 सोल्युशन. ते आपण ठेवलंय हिमोग्लोबिनोमीटर मध्ये. आता आपण ब्लड कलेक्शन करणार आहोत बाय प्रिक मेथड. आधी आपण स्पिरिट स्वॅबने हे सगळं क्लीन करून घेतलंय. त्याच्यानंतर आपण काका ते दाबत राहा. ओके. त्याच्यानंतर आपण हे इथे टाकून देऊयात ब्लड सॅम्पल. ओके. त्याच्यानंतर आपण हे थोडं डायल्यूट करूयात. बघा, याचा स्टँडर्ड कलर याच्याशी मॅच होत असेल तर तो तुमचा हिमोग्लोबिनचा रेशो असतो. थोडं आपण डिस्टिल वॉटर टाकणार आहोत. जस्ट 2 ड्रॉप्स, 1 and 2, आणि स्टर करा स्टररने. कलर मॅच झाला पाहिजे स्टँडर्ड कलरशी. थोडा ब्राउनिश येलो आहे तो कलर. काका मॅच झालाय. मॅच झालाय. वाव. ट्वेंटी टू 30 मार्क पर्यंत काकांचा स्टँडर्ड कलर मॅच होतोय. म्हणजे काकांचं 4 ना, म्हणजे मीन्स काकांचं 4.5 इथपर्यंत रीडिंग येत आहे. सो सिंपल आहे हिमोग्लोबिन टेस्ट करण्याची मेथड. तुम्ही पण एकदा लायब्ररीमध्ये जाऊन BMS चे फर्स्ट इयरचे जे स्टुडंट आहेत त्यांनी ह्या पद्धतीने साहलीज हिमोग्लोबिनोमीटर जे आहे त्याच्या थ्रू तुम्ही HB काउंट घेऊ शकता. थँक्यू.